फ्लॉवरचा कांदा कसा आहे फ्लॉवर? 30 रुपये आहे. द्या बघूया. हा एक द्या. आता शिरगोलीच्या 2 कोंबड्या न्यायच्या. लकी चिकन मध्ये. हां लकी चिकन आमचे रेग्युलर आहेत. बसली सर्व खायला. छोट्या छोट्या प्लेटी घेतल्यात कारण भात खाणार नाही. आज वड्यावर ताव मारणार आहेत. नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळचे वाजले 6 आणि मी आता निघालो आहे साखरब्याला. आई आले मुंबईवरून, सोबत बहीण पण आहे आणि भाची पण आहे. तिघेजण आहेत. त्यांना आणायला चाललो आहे. आले असते ती काय जायची गरज नव्हती, पण जरा रविवार बाजार आहे त्यामुळे बोललो 2 कोंबड्या घेऊन येतो, त्यासाठीच चाललो आहे. गाडी आपली येईल आता 6:20ला. खडीकोलवरून निघेल तेव्हा. चला जाऊया साखरब्याला. सकाळचं वातावरण बघा मित्रांनो कसं मस्त आहे. हलकासा गारवा आहे आणि पक्ष्यांचा आणि रातकिड्यांचा आवाज सगळीकडे. मस्त बघा वातावरण असं सकाळचं एकदम शांत. आणि ही देवरुख गाडी लागली इकडे. निघेल मित्रांनो इथून 6:45ला जाते गाडी. बघा मित्रांनो आले आपली खडीकोलवरून साखरपा गाडी. चला सकाळ सकाळ माणसं बघा किती आहेत ती. आज बाजाराचा दिवस आहे म्हणून सकाळची एवढी माणसं आहेत. तरी पण एवढी गर्दी नाही. 9 वाजता हीच गाडी परत खाली येते. ती जाईल भरून एकदम पॅक होऊन जाईल. गाडी मित्रांनो बोलले साखरप्याला. बाजूला बहुतेक मुंबई गाडी आली. साखरपा डेपो गाडी बघूया कोणती आहे. मुंबई गाडीच आहे. हे बघा आई आहे. या हे बघा ही बहीण आली. खाली बघा. चला गाडी पण टायमातच आली आपली. गाडी आता जाईल देवड्याला. बघा इथून बाजार मोठा चालू झाला आता. कलिंगड बघा आलेत. कलिंगड पण बघूया एक कसा आहे तो. बघा दोन्ही बाजूनी भाज्याच आहे तिकडे. आणि मच्छी मार्केट का पुढे आहे. चांगली ताजी ताजी आहे भाजी. टॉमॅटो पण न्यायचे. टॉमॅटो खाली गावात चांगले नाही भेटत. जे आहे ते घेऊन चालवायला लागतं दिवस. गरमीमुळे खराब पण होत आहेत त्यामुळे जास्त पण नाही घेऊ शकत. अशी अडचण आहे गावाला. फ्लॉवरचा कांदा कसा आहे फ्लॉवर? 30 रुपये आहे. द्या बघूया. हा एक द्या. टोमॅटो कसे आहेत? 40 रुपये किलो. टोमॅटो 40 रुपये किलो. ह्याच्यातला एक द्या चांगला बघून. हा हे बघ. हां हां या हा शेवगाच्या शेंगा. हा 20ला पाव 30ला. 20ला पाव.
30ला अर्धा. हा द्या, 30ला द्या अर्धा. 2 दिवस होतील खायला. चांगले आहेत ना, जुन नाहीत ना एवढे. भेंडी कशी आहे भेंडी? कवळी आहे ना? नको, बघायला लागेल. कवळी आहे. हा कवळी तर दिसते. चालेल, घे टमाटे घे. काय पाहिजे ते बघ इथे जेवढं काय घ्यायला भेटते तेवढं घेऊया आपण. गाडी कधी टाइम निघून जाईल माहिती पण नाही पडणार, त्यापेक्षा एक एक घेत गेलेलं बरं. कारण जर एकदा गाडी गेली की झालं, 1:30 वाजल्याशिवाय गाडी नाही इकडे. मित्रांनो भाजी आमच्या घेऊन झाले आहेत. उभी नको बोलली तर चिकन घेऊया. इथे समोर मच्छी मार्केट वगैरे सब आतमध्येच असतं. मागे एक बाजाराचा व्हिडिओ दाखवला होता, त्याच्यामध्ये आहे सर्व मच्छी मार्केट वगैरे. कोंबड्या द्या 2. हां आपल्या ह्या शिरगोलीच्या अशा अख्ख्या न्यायच्यात. हे बघा इथूनच आम्ही चिकन वगैरे सर्व घेतो. आता शिरगोलीच्या 2 कोंबड्या न्यायच्यात. लकी चिकनमध्ये. हां लकी चिकन आमचे रेग्युलर आहेत. आमच्या सासऱ्यापासून आहेत. सासरे पण माझ्या इथूनच घ्यायचे, त्याच्यामुळे मी पण इथेच येतो. चांगले आहेत ना वजनदार? बघा आई बघ जरा वजनदार. वजन मीच काढले. हां हां आज काय भाव आहे? आज भाव काय आहे? 200. आज रविवार म्हणून 200 काय? आज 200 झाले. परवा 180 नेली. वाढला दाखवले. मग तेच बोलतोय ना, आज रविवार म्हणून. रविवार म्हणून नाही, आज रविवार म्हणून वाढला ना. बॉयलरचा रेट वाढला. मग परवाच्या दिवशी 180 नेली, आज लगेच 200 रुपये. परवाच्या दिवशी बोललात 200 रुपये, तुम्हाला 180 देतोय. आज 220 सांगताय म्हणून 200 देत आहे. बघा समोर मच्छी मार्केट आहे. इथे सर्व सुकी मच्छी, कांदे बटाटे वगैरे इकडे आहेत. असं लांबून दाखवतो तुम्हाला, जास्त काय फिरत नाही बसत आहे. हे बघा सर्व ताजी मच्छी आहे इकडे. सुकी मच्छी आहे, ताजी मच्छी आहे. शिंगटा बघायचा आहे. मागे आलो तेव्हा बाजारातून शिंगटा घेऊन गेलो होतो, आता नको आहे. हे बघा या मावशीकडनं आम्ही घेऊन गेलेलो. हे बघा या मावशीकडनं नेला होता शिंगटा आपण. आज कसा भाव आहे याचा? 1000 रुपये ना. ओला आहे का? हां काय? अच्छा अच्छा. बघूया बघूया, पुढच्या रविवारी आलो तर घेऊन गेलो होतो, माहिती आहे ना. नाही आता नको आहे. आता जरा आई आमची मुंबईवरून आली, तिला आणायला आलो होतो. आता 2 कोंबड्या घेतल्यात. हां आता कॅश नाही ना तुमच्याकडे, हे चालतं ना, मोबाईलचं तुमच्याकडे नाही ना. हां मग म्हणून तर चला जाऊया. मित्रांनो आलो आहे घरी. ते काय प्रायव्हेट महापुरुष पण आले तिकडे, मला जवळून दाखवतो. हे बघा महापुरुष गाडी प्रायव्हेट आहे, त्याच गाडीने आम्ही आलो होतो. आणि मुलं आलेत आम्हाला घ्यायला. आता मित्रांनो नाश्त्याची तयारी चालू आहे इकडे. बघा भाकऱ्या होत आहेत, भाकऱ्या आहेत आणि नदीचे मासे पकडले होते. हे आहे ना आपलं, तेव्हा तिकडे आहेत नदीचे मासे. आणि हे वांगा, हे बोटी टाकली याच्यात. आणि आईने आमच्या साखरपेत वडापाव घेतले होते, आता मुलांना द्यायचे आहेत खायला. आहे बघा इथे वडापाव आहेत, ही भजी आहे आणि ते वडापाव आहे. चला नाश्ता करून घेऊया. जेवण काय आपलं 1-1:30 वाजता होईल. मित्रांनो आपलं चिकन वगैरे कापून झालेलं आहे आणि आता कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे बनवायचं. हे बघा तिकडे कापून ठेवलं आहे. आता मॅरिनेट करतो जरा. इकडे आहे वाटपाचा मसाला, गोडा मसाला. जरा जरा केस आहेत वाटतं.
जरा टाक ग. बायकोला सांगितलं टाकायला हळद मीठ मसाला, तर आपले हात खराब झालेत म्हणून. हा पण घे गोडा मसाला, घेतो सर्व वापरायचंच आहे सर्व. याच्यात कमी टाका, जास्त द्यावं मग परत वाटायला पण नाही. नाही झाला सर्व, एवढं सर्व चाललंय. चाललंय. जरासं मीठ टाक ग. मीठ टाक. मसाल्यात मीठ माप आहे. जरासं टाक मीठ, नंतर बघूया जर कमी लागलं तर. मॅरिनेटला मीठ जरासं कमीच लावतोय, कारण गोड्या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आधीच. जरा व्यवस्थित मिक्स करून ठेवतो. मेथीचा टोप ठेवलाय चुलीवर. हे बघा तेल पण टाकलं ह्याच्यामध्ये वरती. पहिला आपण टाकूया लसूण. लसूण मित्रांनो भरपूर टाकायची. बघा भरपूर लसूण आहे, 5-6 पाकळ्या लसूण होत्या त्या चेचल्यात, टाकल्या त्याच्यात. ते जराशी आलं लसूण पेस्ट बनवलेली ती पण टाकूया. लसूण पेस्ट टाकली आता जराशी शिजून द्यावी, ढवळून दे. कढीपत्ता पण आहे, तो पण जरासा टाकून घेतो. कढीपत्ता वगैरे मी नाही वापरत, पण आहे तर टाकूया. गावच्या कढीपत्त्याला जरा चांगली चव पण येते. जरासा टाकतो. हे बा आलं पिल्लू. पिल्लं मित्रांनो एवढी सतवतात नाही बघा. हे बघा काय बनवू देत नाही तिकडे. काय बनवायला गेले की येतात लगेच. बघा बाचीला ठेवलं हाकलं व्हायला तिकडे. हा तो जरा उतरवलाय, नाही तर जळून जाईल. हळद मीठ मसाला टाकूया जरा तेलावर. 1 किती चमचे टाकू ग? 2 3 4 टाकले. ए बा आले. हळद टाकली जराशी. तो जरा मिक्स करून घेऊया आपण. नाही होणार आग. पिल्ला काय जरा बनवू देत नाही तिकडे. तुम्ही आता बघणार मित्रांनो, तुम्ही कांदा टमाटा काय वापरलेला नाही, डायरेक्ट गोड्या मसाल्यातच आणि आलं लसूण बस ह्याच्यातच बनवणार आहे. गावाला काय चुलीवरच्या जेवणाला चव चांगली लागते मित्रांनो, काय वापरलं नाही तरी. इकडच्या पाण्याला पण चव असते ना. चूल पण विजली, डोळे लागले आता झोंबायला. जरा लाकडं लावूया. हे लाकडं आण ग जरा. लाकडं पण नाही जवळ. हे जरा लाकडं आण ग. हे बघा पिल्लांमुळे चिकन बघा इथे वरती ठेवायला लागते. हे बघा इथे वरती ठेवलंय. त्याला घेऊया आपण टाकून. आता डायरेक्ट फोडणीला टाकतो. आपलं काय सर्व टाकून झालेलं आहे. मित्रांनो पाणी गरम करायला ठेवले ते टाकूया, कारण हा चिकन शिजायलासाठी पाणी टाकावं लागतं. गावठी कोंबडीसारखं होतं या शिरगोलीच्या कोंबडीचं चिकन. पाणी तिकडे ठेवलं आहे गरम करायला. इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे, ते आता टाकूया. आणि भरपूर शिजवावं पण लागतं ह्याला, लवकर शिजत नाही. तुम्ही जर बनवणार तर अगोदर पाणी पण गरम करायला ठेवा एका साईडला. पाणी ते गरम करले तेच टाकतो आता याच्यात. ते नाही टाकले, पाणी टाकलंय आता. सगळं भरपूर शिजवायला लागेल आता याला. 1-2 तास तरी मला वाटतं जाईल, 1-1.5 तास. ते काय चुलीवर आहे म्हणून चालून जातं आपल्याला. मुंबईच्या ठिकाणी या कोंबड्या भेटतात काय माहिती नाही.
कुठे बघितल्या तर नाही कधी. शिरगोळीवाली कोंबडी. यामध्ये तुम्हाला अंडी पण भेटतील. 2 कोंबड्या आणलेल्या, दोन्ही कोंबडीमध्ये एक एक अंडा मिळाला आम्हाला. चला आता हे शिजून दे. वडे जर बनवायला घेतील तेव्हा वडे पण दाखवतो तुम्हाला लोकांना. तर थोड्या वेळाने जरा चेक करूया मीठ मसाला लागलाय काय. मित्रांनो चिकन जवळजवळ शिजायला आलंय. आता इथे वडे करायला घेतलेत. हे बघा वडे बनवतात आता इथे. ही लोक म्हणतील तिकडली मी म्हातारी काय कामच करतात. इथे चिकन हे सुकं थोडंसं अजून शिजायचं बाकी आहे. आणि आता रस्सा ठेवलेला आहे इथे. आमच्याकडे काल फुल घ्यायचंच नाही. आणि आता वाजलाय 12:45 वाजलाय. बघूया आता किती वाजेपर्यंत होतं सर्व आपलं जेवायला बसायला. आई पण झोपले, थकले आई. तर उठूया नंतर जेवण झाल्यावर आणि घेऊया मग जेवून. मित्रांनो वडे मटण सर्व तयार झाले. जेवण वडे काढतायत हे बघा आमच्या सासूबाईकडे. आणि आपली मुलं बसले तिथे खायला. आपापल्या परीने सर्वांनी घेतलेला आहे. ते बघा ही भाजी तर आमची काही चिकन नाही खात, तिने अंडी घेतली. त्यामध्ये अंडी होती. हे बघा इथे बसले सर्व खायला. छोट्या छोट्या प्लेटी घेतल्यात कारण भात खाणार नाही. आज वड्यावरच ताव मारणार आहेत. ते वडे इथे ठेवलेत भरून. आई आजी आमची आई नाही बसली अजून जेवायला. इकडे वैशू बसले. त्यानंतर जायला पाहिजे. एक बाई घेते आता जेवायला. कुत्रा पण आमचा वाट बघतोय कधी देत आहेत खायला. 2 दिवसापूर्वी वाघाच्या तावडीतून वाचला येतो कसा तरी. जे पाठीमध्ये एक नख लागलाय बघा इथे पाठी आहे नख. बारके बारके नख लागलेत. 2 दिवस घरातच असतो तो. पण 2 दिवस घरातच जायला मागत नव्हता. मी भरत होतो पण भरतच नव्हता. परवाच्या दिवशी काहीतरी टाकलं झडप वाघाने पण सुटला. ते थाबडं होतं आहे बघा इथं दाखवतो तुम्हाला. बघा हे थाबडं ह्याच्यामुळे वाचला कारण हे मधी आलं त्या दोघांच्या. त्याच्यामुळे वाचला तो बराच. चला आता मी पण घेतो जेवायला. मित्रांनो आता मला पण घेतलंय जेवायला. सर्वजण जेवून झालेत. हे माझं ताट इथे मी तयार केलंय. भात आहे इकडे, कांदा आहे, ते 2 वडे घेतलेत आणि हे चिकन आणि रस्सा घेतला आहे. सर्व झालेत बरेचसे जेवण. हे बघा इथे आई बसले जेवायला शिड्यांवर. कुठे पण बसतात जेवायला इकडे. हा आमचा आता डायनिंग टेबल इथे बसतो. बहीण पण माझी जेवण झाली. सासूबाई अजून जेवायच्या बाकी आहेत. वडे बनवत आहेत. चला तर मित्रांनो या जेवायला. मी घेतो जेवून. मित्रांनो माझं पण जेवण झालंय आता. आणि समोर बघा माकडी बांधले. इथे आता मेंढीकोटचा डाव मांडणार आहे आम्ही लोक. हे हवेशीर चांगला आहे इथे. मी उभा राहीन ना. पप्पा तिथे उभे राहत आहे. पण मग घरात मग मला नाही जमणार मग बसायला. बसायला नाही जमत ना. मग काय करणार. दोन्ही पण प्रॉब्लेम आहे. मी ते उभे राहतो ना. हा तिथे उभे खेळी. राहतील. मित्र माझा कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो. त्याच्यामुळे थोडं बसायचं, थोडं उभं राहून खेळणार मी. बघूया किती डाव रंगतोय तो. चला मित्रांनो माझा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.